नमस्कार मित्रमंडळींनो, संजय गांधी निराधारी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आज काही महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. आज आहे तारीख 10 जून 2026. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की आज आपण अनुदान रक्कम असेल, नवीन अर्ज असतील, आधार पडताळणी असेल आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठीच्या मोठ्या निर्णयाबद्दल सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, आता सर्वात पहिली बातमी किंवा न्यूज अपडेट म्हणजे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आता दरमहा आर्थिक मदत केली जात आहे आणि ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केली जाते. आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अजून एक मोठा दिलासादायक अपडेट आलेली आहे समोर. ओके, आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी मासिक अनुदानात आता वाढ करण्यात आलेली आहे. ओके, पूर्वी मिळणारे 1500 अनुदान आता काही पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी 2500पर्यंत करण्यात आलेले आहेत. ओके, 2500. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांना आता मोठा आर्थिक आधारसुद्धा मिळत आहे. ओके, यासोबतच सरकारकडून आधार लिंकिंग आणि कागदपत्र पडताळणीवर विशेष भरसुद्धा दिला जात आहे. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याची लिंक नसेल किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असतील, काही चुका असतील, तर अनुदान मिळण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती बरोबर ठेवणे अपडेट करून ठेवा असल्याची खात्री करून घ्या तुम्ही. ओके, काही जर चुकीचं असेल किंवा नंबर तुमचा जुना असेल, नवीन करायचा असेल, ठेवायचा असेल तर अपडेट करून घ्या तुम्ही. ओके, ही सगळी माहिती. आता नवीन अर्जदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ओके, विधवा महिला असतील, निराधार व्यक्ती, घटस्फोटित महिला, दिव्यांग नागरिक, गंभीर आजारग्रस्त व्यक्ती आणि इतर पात्र नागरिक अजूनही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे जर तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचला असेल आणि यापैकी तुम्ही कोणताही एक व्यक्ती असाल तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करा. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या थोडीफार मदत होईल. ओके, आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण असणे आवश्यक आहे. ओके, अर्जांची प्रक्रिया तहसील कार्यालय किंवा शासनाने दिलेल्या अधिकृत माध्यमातून पूर्ण करता येते. पात्रतेबाबत जर बोलायचं झालं तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न मर्यादेचे पालन करणेसुद्धा आवश्यक आहे. ओके, आणि याशिवाय लाभार्थी योजनेतील पात्र श्रेणीत असणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की 10 जून 2026पर्यंत संजय गांधी निराधार योजनेबाबत कोणतीही नवीन राज्यव्यापी मोठा निर्णय किंवा अनुदान वाढीची घोषणा अजून तरी करण्यात आलेली नाही आहे. ओके, मात्र लाभार्थ्यांना नियमित अनुदान मिळत असून पडताळणी आणि नवीन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणत्याही बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवावा. आणि अशाच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, लाडकी बहीण योजना आणि इतर सरकारी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.